हॅलो, मी डॉक्टर योगेश कल्याणपाट, त्वचारोगतज्ञ. आज जे माझ्याकडे पेशंट येतात, त्यांना भरपूर घामोळ्या होतात, कारण आता उन्हाळा खूप स्ट्राँग झालेला आहे. तर शाळा व कार्यालयात जाणाऱ्या लोकांना घामोळ्यापासून संरक्षणासाठी मी काही टिप्स देतो. तुम्ही ज्यावेळेस पण बाहेर जाता, त्यावेळेस तुम्ही छत्री वापरू शकता, टोपी वापरू शकता किंवा स्कार्फ वापरू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट उन्हापासून संरक्षण भेटेल. दिवसभर भरपूर पाणी पिणे फार गरजेचं आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवा. तुम्ही स्वतःसोबत वॉटर बॉटल पण कॅरी करू शकता. बाहेर जाण्यापूर्वी आणि परत आल्यानंतर घाम काढण्यासाठी एकदम व्यवस्थित अंघोळ करा. खूप जास्त गरम पाणी न घेता नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं तरी बेटर राहील. मोकळे आणि हवा खेळती टाळणारे कपडे घालणे फार गरजेचे आहे. सेल कपडे जितके घालाल तितके तुमच्या घामाच्या ग्रंथी ब्लॉक न होता त्यातून व्यवस्थितरित्या घाम बाहेर येईल. घामोळ्याची पावडर वापरणे फार महत्त्वाचे आहे. आता घामोळ्याची पावडर न वापरल्याने किंवा या गोष्टी न फॉलो केल्याने आपल्याला काय होऊ शकतं, तर बेसिकली घामोळे म्हणजे काय, तुमच्या घामाच्या ग्रंथीमध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होणे. आता हे इन्फ्लमेशन जे क्रिएट होतं त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला की अतिरिक्त घाम येतो, त्वचेला खाज येते किंवा ही स्किन जी इन्फ्लेम झालेली आहे ती बरं होण्यासाठी बऱ्यापैकी टाईम लागतो. त्यानंतर त्याच्यामध्ये संसर्गाचा पण धोका वाढू शकतो. आता हे जे विशेष पावडर असतात, हे विशेष पावडरमध्ये काही स्पेसिफिक गोष्टी असतात, जसे की तुमचं त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल इफेक्ट असतो, त्याच्यामध्ये कूलिंग एजंट्स असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, तुम्हाला तुमचा घाम ॲब्झॉर्ब करतात. घाम ॲब्झॉर्ब केल्यानंतर तुमच्या स्किनला एक व्यवस्थितरित्या प्रोटेक्टिव्ह बॅरियर देतात. त्याच्यामुळे तुम्हाला वापस हे घामोळ्या आणि घामोळ्याशी रिलेटेड जे इन्फेक्शन आहेत हे होऊ देत नाहीत.